राग नसेल येणार तर एक विचारू? विचार की. ही आनंदी कोण आहे? त्याचं काय झालं, माझ्या ताईचं आणि तिच्या बॉसचं म्हणजेच श्रीकांत सरांचं लग्न ठरलं होतं आणि त्यांचीच मुलगी म्हणजे आनंदी लग्नाच्याच दिवशी हॉलवर येत असताना श्रीकांत सरांचं आणि त्यांच्या आईचं खूप मोठा ऍक्सिडेंट झालं आणि त्यात ते गेले. त्या गाडीत आनंदी सुद्धा होती. देवाच्या कृपेने ती वाचली. काही दिवस आनंदी आमच्याचकडे राहत होती, पण त्यानंतर तिच्या आत्याने आणि तिच्या आत्याच्या मिस्टरांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि ते तिथून आनंदीला घेऊन गेले. त्याच वेळेस तू आमच्या मदतीला आलास आणि माझ्या आईबाबांना लॉकअप मधून सोडवलंस. खरं तर खूप भयंकर आहे हे सगळं. माझी भावना ताई सध्या खूप डिफिकल्ट सिच्युएशन मधून जाते जयंत. ती आता काय त्रास सहन करते ना, हे मी इमॅजिनही नाही करू शकत. ऍक्च्युली एवढं सगळं होऊ नये, ती सगळ्यांसमोर किती खुश राहते. आई आहे माझी. ती लहानपणापासूनच ती अशीच आहे. तिला स्वतःला कितीही त्रास झाला ना तरी ती कोणालाही सांगत नाही आणि कोणाला कळूही देत नाही. खरंच खूप ग्रेट आहे तुझी ताई. सगळे आपली वाट बघत असतील. निघूया आपण. हो. Come. नमस्कार. नमस्कार. हे आपलं सिल्क ट्रेडिशनल साड्यांवर हँडवर्क केलेलं फ्युजन कलेक्शन, त्याचं सेक्शन आता नवीन स्टार्ट केलेलं आहे. तरी आपण कलानिधीला पुन्हा एकदा भेट द्या. या आपण. धर बा, खा. खा ग बाळा, खा. फळं खाल्लं की छान असते की नाही? फळं खाल्ली की शक्ती येते, शक्ती. आणि शक्ती आली की काय होतं? हा पाय बरा होतो. आणि आपला पाय बरा व्हायला पाहिजे की नाही? घे, खा. गुड गर्ल. सर, तुम्ही मागे म्हणाला होतात आणखी एक व्हील आहे. हो, पण ते वाचायला अजून वेळ आहे. वेळ येईल तेव्हा मी कळवेनच. मग आता वाचा ते. व्हॉट? कसं आहे, गेलेल्या माणसासाठी इतके रूल्स वगैरे कुठे फॉलो करायचे नाही का? शेवटी सगळं तुमच्याच हातात आहे. बाहेर कळणार नाही सर कोणाला, तुम्ही विल वाचलत तरी. मिस्टर रवी, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की या लीगल गोष्टी आहेत. आणि कसं आहे, श्रीकांत इनामदार आज जरी हयात नसले तरी ते अनेक वर्ष माझे क्लायंट होते. त्यांना फसवणं माझ्या तत्वात नाही बसत. तत्व माय फुट. एक्सक्यूज मी, काय म्हणालात? ते म्हणालो मी. हे बघा, त्या विलचं वाचन ठरलेल्या दिवशीच होईल. आय होप ही गोष्ट आता क्लिअर झाली असेल. येतो मी. श्रीकांत दादांनी पण काय कमाल वकील चूज केलाय. या दादाचे पण ना नको तिथे प्रिन्सिपल्स असतात.
आवडतंय तुला? म्हणजे सगळे हिऱ्यांचे दागिने दाखवत आहेत. सोन्याचे असतील तर त्यांना सांग दाखवायला. ते सोन्याचे नाजूक असतील तर दाखवा. ते छान आहे नी, बघा ना. हो. अशातलंच छान आहे नाही? नाही म्हणजे तुला आवडेल तो घेऊया आपण. हा है ना? वीणा, अगं सगळे दागिने काढायला सांगू नका त्यांना, उगाच त्यांना त्रास. आपण काही सगळं घेणार नाही हो. मग नंतर ओशाळल्यासारखं होईल. राहू दे. काही जैन पैसे देणार आहे ना, मग कशासाठी आपण पण घेऊया ना. अगं काय बोलतेस तू, जरा थांब. नवरी जान्हवी आहे, विसरलात का? तुमचं काय आहे? वीणा, ते सगळं राहू द्या. हा तसं नकोय आम्हाला. हो ना, आणि साडीच्या दुकानात दिले होते ना जयंतने पैसे. मग आता इथे पण तोच देईल का दागिन्यांचे पैसे? अगं पण हनी, आपण JGC कंपनीचा MD आहे, हे तर करणारच ना तू. काय ग? करेक्ट. ठाई ठाई. दुसरा बघ ना. नाही का? नाजूक साजूक अगदी. नाही शोभतोय. जान्हवी, बघ ही डिझाईन ट्राय कर ना. खूप छान दिसतोय तुला. छानच दिसतोय नाही का? खूप छान दिसतंय. जानू, तुला नक्की आवडलं ना? हो बाबा, खरं तर लागू बंधूंचे सगळे दागिने मला खूप आवडले, पण आता आपण हा घेऊया. बर. मॅडम, हा पॅक करता का? बाबा, एकच नेकलेस सिलेक्ट केलाय. हो, हाच आवडलाय ना जानूला, म्हणून तो घेतला. ओके. साड्या त्यांनी सगळ्यांसाठीच घेतल्या ना, मग दागिने फक्त जान्हवीसाठी? ऐकतील ना ते. अगं से मिळते त्यात समाधान मानायला शिक ना बाळा. लक्ष्मी, आता दागिन्यांची खरेदी झाली का? हो झालंय. म्हणजे मंगळसूत्र घ्यायचं बाकी आहे फक्त. हो.
एक्सक्यूज मी, मंगळसूत्राचे डिझाईन्स दाखवा ना. लक्ष्मी, प्रवासामुळे दमली असशील, आता फार काही करू नकोस. लक्ष्मी, हा? लक्ष्मी आता हे बघ काय. काय भैया, अगं बाई, आई, अगं आई, हे केवढे दागिने आहेत. अगं आई, हे तेच दागिने आहेत का जे आता आपण सोनाराकडे पाहिले? हे दागिने इथे आले कसे? सासूबाई हे कसे इथे? आई मला सांग, कधी हे कोणी आणले इथे? कुठून आले हे दागिने? अरे काहीच कळलं नाही. 4 माणसं आली, त्यांनी हे बॉक्स उघडे ठेवले आणि गेले निघून. अरे बापरे. जान्हवी, सगळे बघत होते की तुझ्यावर कोणता दागिना छान दिसेल, पण मी बघत होतो की तू कोणकोणते दागिने ट्राय करतेस. तुला जे जे आवडतंय ते तुला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे, आणि म्हणूनच मी ते सगळे तुला आवडलेले दागिने पाठवलेत. आय होप माझं गिफ्ट तुला आवडेल आणि तू ते स्वीकारशील. मंगल, अगं नको हात लावू. आपल्याला माहिती नाही ना कोणाचे आहेत. चुकून कोणी इथे पाठवले असतील तर. अगं हो, मी फक्त बघत होते. आई, अगं हे सगळे दागिने जयंतने पाठवलेत. हो, आणि हे तेच दागिने आहेत जे मी त्या ज्वेलरी शॉप मध्ये ट्राय केले होते. काय सांगतेस? काय सांगतेस काय? अगं मग तू तर त्या दुकानातले सगळे दागिने ट्राय करायला पाहिजे होते. कमीच केले म्हणायचे. किती छान आहेत. यांना तर काय किती मिळालं तरी कमीच आहे. मी तिच्यासाठी म्हणत होते, माझ्यासाठी म्हणत होते का? आई बघ ग. थांबा ग बाई. जानू, नक्की त्यांनीच पाठवले? आई अगं खरंच, हा बघ त्यांनी मला मेसेज सुद्धा केलाय. अहो, हे बघा ना, लिहिलंय त्यांनी. म्हणजे हे सगळे दागिने जानूच्या होणाऱ्या नवऱ्याने पाठवले? हो सासूबाई. काही म्हणा, मन खूप मोठं आहे जयंतरावांचं. नाही म्हणजे माणूस श्रीमंत असतो, पण खर्च करण्याची वृत्ती असेलच असं नाही. पण जयंतराव म्हणजे आपल्या माणसाची प्रत्येक इच्छा त्यांना पूर्ण करायची असते. कमाल आहे, नाही का? खरं आहे तुझं. इतका श्रीमंत आहे जयंत, इतका पैसा आहे, पण पाय जमिनीवर आहेत त्याचे. आणि आहे तसा तो आपला जावई, पण खरंच मुलासारखाच वाटतो मला तर. आपल्या दुकानात किती मान देतो तो. हो ना. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जान्हवीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. एकही शब्द खाली पडू देत नाही. मला हे सगळं विश्वाला सांगायला हवं. पुन्हा आता याला व्हॉइस नोटच पाठवावी लागेल. विश्वा, कुठे आहेस तू? प्लीज भेट मला, प्लीज. ऍटलीस्ट माझा कॉल तरी उचल. मला तुला खूप काही सांगायचंय, आणि मी जे काही तुला सांगेन ना ते ऐकल्यानंतर तूही खूप खुश होशील. विश्वा, जयंत खूप चांगला आहे रे. म्हणजे मला जे काही आवडतं ना ते मी न सांगताच तो मला आणून देतो.
मला ना कायम अशाच मुलाशी लग्न करायचं होतं, सो माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल. पण आता जयंतचं माझ्यावरचं एवढं प्रेम बघून मला असं वाटायला लागलं की मीच वेडी होते की काय. विश्वा, मला असं वाटतंय की मला जयंत आवडायला लागलाय. म्हणजे ऑफकोर्स एवढा चांगला मुलगा कोणाला नाही आवडणार. तुला माहितीये विश्वा, मी जेव्हा त्याच्यासोबत असते ना तेव्हा वेळ कसा जातो तेच कळत नाही. विश्वा प्लीज मला सांग, तू नक्की कुठे आहेस? प्लीज मला भेट यार. मला तुझी आणि जयंतची सुद्धा भेट घालून द्यायची. मग तू मला सांग, आम्ही दोघे मेड फॉर इच अदर आहोत की नाही ते. ओके, प्लीज 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 लवकर परत ये आणि ॲटलिस्ट एकदा माझा फोन तरी उचल किंवा कॉल बॅक तरी कर प्लीज. मी वाट बघतीये. बाय मॅड. विश्वा, मी मगापासून पाहतोय तुला सतत मेसेज येत आहेत. तू बघत का नाहीस? बाबा, ते मित्र कॉलेज ग्रुपवर काही ना काहीतरी मेसेज करत असतात. आलो, मी बघतो. अरे चहा तरी घेऊन जा. अहो राहू द्या, मी देते त्याला नंतर चहा. तुम्ही घ्या ना चहा, गार होतोय. विश्वा, जयंत खूप चांगला आहे रे. मला ना कायम अशाच मुलाशी लग्न करायचं होतं, सो माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल. विश्वा, मला असं वाटतंय की मला जयंत आवडायला लागलाय. बाबा, काय रे, काय झालं? कुठे काय नाही. काय नाही? मग रडायला काय झालं? ते अहो, त्याच्या कॉलेजचे मित्र आले होते नाही का काल. ते सांगत होते की त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे जो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. त्या मुलीचा दुसऱ्याच मुलासोबत साखरपुडा झाला आणि हे सगळं बस बस. तुम्हाला माहिती आहे ना, या घरात प्रेम हा शब्द उच्चारलेला चालत नाही. त्या असल्या मित्रांपासून 4 हात लांब राहा. प्रेम करतात म्हणे प्रेम. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का त्यांना? या जगात आई वडिलांचं आपल्या मुलांवर असणारं प्रेमच खरं प्रेम असतं. कारण ते आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि त्या प्रेमापुढे दुसरं काहीही महत्वाचं असू शकत नाही. आणि म्हणूनच या घरात प्रेम या शब्दाला स्थान नाही. प्रेम करतायत. अरे काय करतोस? बाबांना काय कळलं असतं तर? काय करू आहे, काय करू? मी चालूवर प्रेम करतो हे कोणाला कळायला नको, मान्य. त्याबद्दल बोलायला नको, मान्य. पण म्हणून मी तिला मिस पण नाही करायचं का? विश्वा, मी नाही जगू शकत का चालूशिवाय? कसं विसरू मी चालूला? जरी तिचं लग्न झालं तरी माझं प्रेम नाही ना कमी होणार. विश्वा, तू काय बोलतोस? कळतंय का तुला? विश्वाचं वेड्यासारखं वागू नको रे.
जानू, हा तोच हार आहे ना जो तुला खूप आवडला होता? हो, किती सुंदर आहे ग. हो आई. लक्ष्मी, अगं ते सगळे दागिने नीट बॉक्स मध्ये भर आणि कपाटात ठेवून दे, नाहीतरी कोणीतरी घेऊन जायचं बघ. हो अगं आई, मी हे हिरे ते खरेत की नाही बघत होते. अगं नाही, नाजूक आहे ना म्हणून. ठीक आहे, पण घे बाई, महाग आहेत ना, घे. महाग आहेत, नाजूक आहेत, ठेव तुझ्याचकडे ठेव. मी नाही बाई हात लावत. जानू, अगं जयंतने एवढे तुला दागिने पाठवले, त्याला फोन मेसेज काही केलास की नाही? नाही वहिनी, अगं मी काय बोलू त्याच्याशी? अरे काय बोलू म्हणजे? मेसेज कर त्याला, थँक्यू म्हण, काहीतरी बोल. वहिनी काय अगं, पण तू फोन घे, मेसेज कर. वहिनी कर अगं, कर. हाय जयंत. ते काय बोलू सुचत नाहीये मला, पण थँक्स. वा 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 वा, बोलून बोलून काय बोललीस तर म्हणे थँक्यू. काय जानू तू पण ना. जयंतचा मेसेज. काय जान्हवी, तुझा व्हॉइस मेसेज ऐकून असं वाटतंय की तू बोलत नाहीयेस, सगळे फोर्स करतायत तुला बोलायला. जानू, बघितलंस, त्याला सगळं कळतं. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. खरंच तो तुला खूप सुखी ठेवेल बघ. हो ग बाई, कुणाची दृष्ट नको लागायला. अरे दादा, तू कशाला घेऊन आला? किती उशीर झालाय, जाऊन झोपायचं ना. नाही, मी रडत नाहीये. कसं तुला न सांगता सगळ्यांच्या मनातलं कळतं. आपल्या जानूचं लग्न होणार आहे. घरात सगळे किती खुश आहेत. त्यांना उगाच माझं दुखणं कशाला सांगायचं. तू पण कुणाला सांगू नको.
आत्ताच लाईट जायला पाहिजे होती. काळ नाही न वेळ नाही, कधी लाईट घालवतात. या असल्या उकाड्यात झोप तरी कशी लागणार आता? पंखा पण कुठे गेलाय काय माहिती. आता ही मेहनत मी कशासाठी घेऊ? ती आहे ना महाराणी, तिलाच लावते कामाला. आनंदी, आनंदी, वा 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 वा, मॅडम मस्त थाटात झोपल्यात. जणू काय हिनच सगळं काम केलंय आणि खूप दमलीये. ए कार्टे, उठ. काय? हे बघ आता मी झोपणार आहे. तो हा पंखा घे आणि मग मला वारा घाल. काय? हा, मला झोप लागेपर्यंत वारा घाल. झालं तुझं सुरू. ताई, काही म्हणालीस का? नाही, मी कुठे काय म्हणाले. चालू दे तुझं. जानू, मला एक सांगशील, जयंत अगदी तुला हवा होता तसाच मुलगा आहे ना ग? म्हणजे मला खरं खरं सांग, तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? आई अगं, आता कसं सांगू मी तुला? जसं जसं तुला सुचतंय तसं सांग. म्हणजे म्हणजे जयंत सारखा मुलगा कोणाला नाही आवडणार. म्हणजे बघ ना, तो आपल्या आई बाबांना त्याचे आई बाबा असल्यासारखं ट्रीट करतो. सगळ्यांशी किती प्रेमाने वागतो, सगळ्यांना रिस्पेक्ट देतो तो. आणि एवढा श्रीमंत माणूस आहे तो, एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, तरी जेन्युइनली अगदी लहान मुलासारखं सगळ्यांशी प्रेमाने बोलतो. ताई, मी जर त्याला सांगितलं ना मला हे हवंय, मला ते आवडलंय, तर लगेच ती गोष्ट माझ्या हातात आणून देतो. ताई, मला असं वाटतंय की मला जयंत आवडायला लागलाय आणि मला आयुष्यभर राहायला आवडेल त्याच्यासोबत. म्हणजे बघ ना, मला ना खूप भारी वाटतंय की माझं जयंत सोबत लग्न होतंय. आता आमचं लग्न होईल, मग आमचा संसार, आमचं घर. अच्छा, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सोडून जायची इतकी घाई झाली आहे का तुला? काही अगं असं काहीही नाहीये. म्हणजे मला जरी जयंत आवडायला लागला असला तरी माझं काही तुमच्यावरचं प्रेम कमी झालं नाहीये. माझं तुझ्यावर, आई बाबांवर, घरातल्या सगळ्यांवर अजूनही तेवढंच प्रेम आहे आणि कायम असणार आहे. मला तुम्ही सगळेही हवे आहात आणि तोही हवाय.
जानू, तू जयंत बरोबर खूप खुश राहशील. ताई तुला सांगू, हे फिलिंग ना खूप छान आहे, पण ना मला एका गोष्टीचं वाईट पण वाटतंय. म्हणजे बघ ना, आता लग्नानंतर माझं कॉलेज, माझे मित्रमैत्रिणी सगळेच माझ्यापासून दूर जाणार. मी ना खूप मिस करणार आहे त्या सगळ्यांना. मी तुला एक सांगू, हे शाळा कॉलेजचे जे दिवस असतात ना, ते मिस करण्यासाठीच असतात. म्हणजे मला सांग, कुणाला आयुष्यभर अभ्यास करायला आवडेल? बरं ते राहू दे, मला सांग, तुझ्या मित्रमैत्रिणींना तू सांगितलंस का तुझं लग्न ठरल्याचं? आणि सगळ्यांना आमंत्रण केलंयस का? हो मग सगळ्यांना बोलावलंय मी. फक्त त्या मॅड सोबत माझा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. अगं ताई, तो विश्व बरेच दिवस कॉलेजला पण येत नाहीयेत. बरं मी त्याला कॉल करते, मेसेज करते, कशालाच रिप्लाय करत नाही. तुला माहितीये, मी त्याला एंगेजमेंटला पण बोलावलं होतं, तेव्हाही नाही आला. आता येऊच दे त्याला, चांगला ओरडा खाणार आहे तो माझा मॅड कुठचा. झोप आता. चल. विश्वा, विश्वा, हे घे गरम. हा आता कुठे गेला असेल? काय ग लक्ष्मी, आता तरी तुझी काळजी मिटली की नाही? तू म्हणत होतीस ना की लग्नानंतर जानूचं कसं होणार, जयंतराव आणि तिचं सगळं नीट होईल ना. काय आता तरी जयंतरावांबद्दल खात्री पटली का? पटली, अगदी पूर्णपणे पटली बघा. म्हणजे आज दिवसभर ते आपल्याबरोबर होते, त्यानंतर मला जाणवलं की जयंतरावांबरोबर आपली जान्हवी अगदी आनंदात राहील. तुम्ही पाहिलं ना आज किती खर्च केला त्यांनी जान्हवीसाठी. हो नाही पण म्हणजे त्यांनी खूप पैसे खर्च केले म्हणून माझं मत बदललं नाहीये. हा, पैसे काय हो, येतात जातात. माणूस विश्वास टाकण्यासारखा हवा. आणि आज जयंतरावांबद्दल मला तेच वाटतंय. ते आपल्या जान्हवीची छान काळजी घेतील. असा नवरा असेल ना, प्रेम करणारा, तर संसार अगदी सुखाचा होतो बघा. आणि किती मिसळले जयंतराव आपल्यात, म्हणजे असं वाटतच नाही की हल्लेली ओळख झाली आपली. अगदी अहो, म्हणजे इतके छान रुळलेत ना ते. आता मला खात्री पटली,
त्या दोघांचा संसार ना अगदी छान सुखाचं होणार बघा. आणि असं वाटण्यामागे आणखीन एक कारण आहे. जयंतरावांचं जान्हवीवर तसंच प्रेम आहे जसं तुमचं माझ्यावर. नाही म्हणजे असं फक्त मी नाही म्हणत आहे, सासूबाई पण म्हणायला की जयंतराव अगदी तुमच्यासारखे. काहीतरीच काय अगं, कुठे जयंत आणि कुठे मी, त्याच्यात आणि माझ्यात काहीही साम्य नाहीये. बघतेस ना तो जान्हवीचा एकही शब्द खाली पडू देत नाही. ती जे म्हणेल ते करतो. आणि मी तुझा शब्द पूर्ण करणार असं खोकत बसतो फक्त. खरत मात्र काहीच नाही. असं नाही बोलायचं हो. तुम्हाला नाही माहिती तुम्ही माझ्यासाठी इतक्या वर्षात काय काय केलंय. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते ना, तिला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, खूप तडजोडी कराव्या लागतात. मी तुमच्याशी लग्न करून या घरात आल्यानंतर मला असं काहीच करावं नाही लागलं, कारण तुम्ही माझ्या पाठीशी होता. तुम्ही मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि तुम्हाला काय वाटतं, मी कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून घर थोडीच सोडलं होतं, माझ्या स्वार्थासाठी सोडलं होतं. कारण मला तुम्ही हवे होता, माझ्यासाठी कायम माझ्याजवळ. लक्ष्मी, निवास, विश्वा, 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 काय करतोयस तिकडे? आते भाऊ, आते. अरे पडशील. काय करतोयस तू? काय वेडेपणा चालवलास विश्वा? काय चाललंय कसं? चालूने एका अनोळखी मुलाला होकार दिलाय का? तर तिच्या आई वडिलांनी त्या मुलाला पसंत केलं आणि आता फक्त त्यांच्यासाठी ती त्या अनोळखी मुलाशी लग्न करणार आहे. आणि इथे मी फक्त माझ्या आई वडिलांचा मान राखण्यासाठी त्या मुलीला माझे फिलिंग सुद्धा सांगू शकत नाही, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. विश्वा, विश्वा, काय बोलतोयस तू? मग सांग ना आई, माझ्यासोबतच का होतंय असं? मी जर एका मुलीवर मनापासून प्रेम केलं तर त्याची शिक्षा मलाच का मिळावी? की मी प्रेम करायच्या लायकीच नाहीये का ग? ती नाही जगू शकत ग जानू शिवाय. विश्वा, हात सोडते तुझ्यासमोर. असलं अभद्र काहीतरी बोलू नको रे. पण आधीच आपल्या घरात प्रेमामुळे खूप काही भोगले, मरेपर्यंत विसरू शकत नाही मी. तर तुझा हा मूर्खपणा काय करतोयस विश्वा? मला आता भीती वाटत नाही. कसली भीती वाटते? मी जीव देण्याची. विश्वा, विश्वा, मला का असं करतोयस तू? तेव्हा का परीक्षा घेतोयस माझी? अगं मी तर तेव्हाच मेलो होतो जेव्हा मला कळलं की चालू आता दुसऱ्या कोणाची होणार आहे. त्या क्षणी सगळं संपलं होतं ग. आता सुरू आहे तो फक्त श्वास. असं जगण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये का? विश्वा, हात जोडते बाळा तुला. अभद्र काहीतरी बोलू नको. देवा कुठल्या जन्मीची शिक्षा देतोय मला? काय मूर्खपणा चालवलं सांग बरं. एकटा नाही, मी आहे ना तुझ्या बरोबर. तेव्हा मी आहे, बाबा आहेत, आप्पा आहेत, आम्ही सगळं. असं वेडेपणा नको करू विश्वा.
माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू, एकुलता एक आहेस, लाडका आहेस. तुला ना बाळा काय आनंदात बघायचं रे, असं रडताना नाही, सुखात बघायचं. तू असा मूर्खपणा करतोयस ते काय नाही. माझी शपथ घे आणि म्हण पुन्हा असलं कधी काही करणार नाही. विश्वा, हे माझी शपथ. आणि पण पुन्हा असं कधी करणार नाही, पुन्हा चुकीचं वागणार नाही, ही शपथ. आई मी शपथ घेतो, पुन्हा असं वागणार नाही. विश्वा, शपथ घेतलीस माझी, आयुष्यभर लक्षात ठेवायचं. हं?